जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा. नामनिरूपण. समास पहिला. आत्मानात्म विवेक निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. आत्मानात्म विवेक करावा, त्याचे उत्तम विवरण करावे आणि विवरण केल्यानंतर तो अंतःकरणात घट्ट धरून ठेवावा. आत्मानात्म विवेचनात आत्मा कोण, अनात्मा कोण याबद्दल विवेचन करायचे असते. तेच आता सांगत आहोत. लक्ष देऊ नाही का. 4 खाणी 4 वाणीचा विस्तार 84 लक्ष जीव योनीत झाला असे पुराणात हिशेब करून सांगितले आहे. तो सर्व प्राणी समुदाय आपल्या पुढेच आहे. असे दुगोचर होणाऱ्या विविध प्रकारच्या शरीरामधील निश्चित आत्मा कोणता आहे बरे. आत्मा डोळ्यात बसून पाहतो, कानात बसून ऐकतो, जिभेत राहून चव चाकतो, नाकाने वास घेतो, अंगभर पसरून स्पर्श करतो, जाणून जिभेने उच्चार करतो. तो विचारी चपळ असून सर्व ठिकाणी असून हालचाल करतो. एकटाच इंद्रियांच्या साह्याने सर्व काही चालवतो. जास्त काय सांगावे. पायांना चालवितो, हातांना हलवितो, भुवया उडवतो, डोळा मारतो, सूक्ष्म खुणा करून समजावून देणारा आत्माच आहे. धीटपणा दाखवतो, लाजवतो, खाजवतो, खोकवतो, कवतो, थुंकवतो, अन्न खाऊन पाणी पितो, तो आत्माच आहे. मलमूत्राचा त्याग करणारा, शरीराला सावरणारा, प्रवृत्ती दोन्ही जाणून घेणारा आत्मा आहे. तो ऐकतो, पाहतो, वास घेतो, चव घेतो, विविध प्रकार ओळखतो, आनंदित होतो आणि भयग्रस्तही होतो. आत्मा आनंदाने चेष्टा करतो, उदासीन होऊन चिंता करतो, खोट्या शरीरावर मोह माया करतो आणि जीवदशेमुळे अनेक दुःख अनुभवतो. तो पदार्थांवर अतिप्रेम करतो, लोकांमध्ये चांगले वाईट करतो, आपल्यांचे संरक्षण करतो आणि दुसऱ्यांवर वार करतो. एवढेच नव्हे तर 2 पक्षांमध्ये युद्ध चालले असताना सैनिकांच्या शरीरात संचार करून एकमेकांना पडणारा आत्माच होय. तो देहाप्रती येतो, देह सोडून जातो आणि मध्येच देहामध्ये राहतो. तो हसतो, रडतो, पश्चाताप करून घेतो आणि कार्यविस्ताराने श्रीमंत अथवा गरीब होतो. आत्माच बलहीन होतो, बलवान होतो, विद्यावंत होतो, ढही वाटतो, न्यायाने वागतो, अविचारी खुळा होतो, धीर, उदार आणि कृपण, वेडा आणि चतुर, रागीट आणि सहनशील होतो. तो आत्माच. आत्मा सर्व ठिकाणी सद्गुण दुर्गुण या दोन्हीमध्येही प्रेमास्पद होऊन राहतो. झोपणारा, उठणारा, बसणारा, वेगाने पळणारा, इकडे तिकडे अंग वळविणारा, हलणारा, डोलणारा आणि पै पाहुणे जोडणारा आत्माच आहे. ग्रंथ वाचणारा, अर्थ सांगणारा, ताल धरून गाणे म्हणणारा, उगीचच वादविवाद करणारा आत्मा आहे. देहात आत्मा राहिला नाही तर तो प्रेत होतो. तात्पर्य, आत्मा देहाच्या संगतीनेच सर्व काही करतो. आत्मा देहाला सोडून काही कामाला न येता निरर्थकच होतो. म्हणून आत्म्याशी देहाचा संबंध जोडला आहे. देह आत्मा यात देह हा अनित्य असून आत्मा नित्य आहे असे वेगळे करून जाणणे हाच नित्यानित्य विवेक असून ही सूक्ष्म गोष्ट ज्ञानी पुरुषच जाणू शकतात. पिंडामध्ये जीव देहधारक असून ब्रह्मांडात शिवधारक आहे. त्यानेच विराट इत्यादी 4 ईश्वर देह धारण केले आहेत. त्रिगुणापलीकडे असणारा शिवच अर्धनारी नटेश्वर होऊन त्याच्यापासूनच जगाचा विस्तार झाला. अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपाबद्दल नीट विचार केला तर तेथे स्त्री पुरुष दोन्ही नाही पण एक चंचल तत्व असलेल्याची प्रतीती येते. आरंभापासून शेवटपर्यंत, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व देहधारकामध्ये नित्यानित्य असा विवेक आहे. सारांश, जे जड आहे ते सर्व अनित्य, सूक्ष्म आहे ते सर्व नित्य आहे. सूक्ष्मातही पुन्हा नित्यानित्य आहे ते पुढे सांगत आहोत. प्रस्तुत नित्यानित्य विवेकाचे फलस्वरूप म्हणजे त्याने पिंडाचे स्थूल
सूक्ष्म देह ओलांडले, कारण महाकारण देह ही सोडून दिले आणि विवेकाने ब्रह्मांडाचे विराट हिरण्यगर्भाचे खंडन केले. आता उरलेले अव्याकृत मूल प्रकृती चित्त या सत्यत्व भावनेने तेथेच अडकून राहिला. या वृत्तीचेही निरसन करून निवृत्ती स्थिती कशी प्राप्त करून घ्यावी ते पुढे ऐकायला मिळेल. प्रस्तुत समासात आत्मानात्म विवेक मात्र सांगितले असून त्यामुळे चंचल आत्मा अनुभवाला आला आहे. पुढील समासात सारासार विचार सांगत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशके आत्मानात्म विवेक निरूपणम नाम प्रथमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.